सांगलीतील खासदार संजय पाटील यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये राग येऊ लागलाय। त्याचे प्रत्यंत वेळोवेळी येत असून काका को गुस्सा क्यों आ रहा है अशी चर्चा होऊ लागली आहे। खासदार झाल्यानंतर संजय पाटील यांच्या भाषेत फरक पडला असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये संजय पाटील यांच्या बिघडलेल्या वाणीचा अर्थात तापट स्वभावाचा अनेक कार्यक्रमांमधून प्रत्यय येऊ लागला आहे। त्यामुळे खासदार संजय पाटील यांना लगेचच झोमणाऱ्या मिरच्यांची चर्चा सांगली लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे। राजकारणात राजकीय नेत्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात। प्रत्येकजण आपापल्या स्वभावानुसार वागत असतात। डॉक्टर पतंगराव कदम यांचा स्पष्ट वक्तेपणा जगजाहीर होता, तर आर आबांची वक्तृत्व शैली राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध होती। मदन भाऊ हे अगदी मोजके शब्द बोलत असत। जयंत पाटील यांच्या सुसंस्कृतपणा तर त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख आहे। अशा प्रकारे सांगली जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे स्वभाव असले तरी बहुतांशी नेते आपला राग किंवा संताप सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करत नाहीत अथवा अपमानही करत नाहीत। मात्र आपल्या वेगवेगळ्या स्वभावाने प्रसिद्ध असलेले खासदार संजय काका पाटील लोकसभेवर निवडून आल्यानंतर शांत झाले असे वाटत असतानाच त्यांच्या रागीट स्वभावाचे गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्यंतर येत आहे। कार्यक्रमात, पत्रकार परिषदेत कोणाला तरी टोचून बोलणे अथवा अपमान करण्याची, दुसऱ्याला कमी लेखण्याची खासदारांची सवय गेलेलीच नाही। काही महिन्यांपूर्वी मिरज पंचायत समितीच्या आमसभेत एका कार्यकर्त्याला लई शहाणा आहेस, खाली बस, लई मोठा पुढारी होऊ नकोस असे म्हणण्यापासून ते परवा तासगाव येथील बेदाना कार्यक्रमात आमदार सुरेश भाऊ खाडे यांना सुरेश भाऊ मेहरबानी करा असे म्हणून सार्वजनिक ठिकाणी इतरांचा अपमान करण्याचा खासदारांचा रुबाब कायमच आहे। पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना अण्णा वगैरे संबोधून गप्प करण्याची खासदारांची पद्धत अशोभनीय असल्याचे बोलले जात आहे। एकूणच खासदारांना एवढा का राग येतो आणि नाकाला मिरच्या का झोंबतात याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम कायम आहे।